नमस्कार, मी पूनम आपल्या महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. राजकीय घडामोडी महाराष्ट्रात कधी काय घडतील कोणालाच माहिती नाहीयेत, कारण की सकाळ होते आणि एक नवीन काहीतरी राजकीय घडामोड आपल्या सर्व नागरिकांसमोर येते. आणि अशीच एक महत्वाची राजकीय घडामोड काल रात्री घडलेली आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी काल 3 तास जे आहे बंद दाराआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली चर्चा. खरं तर ही भेट जी होती ती पूर्वनियोजित होती. इस्लामपूर नगरपालिका जी आहे तिथल्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा जो मुद्दा आहे त्याच्याशी संबंधित ही भेट होती, असं सर्व काही एकंदरीत जयंत पाटलांकडून खुलासा करण्यात आलेला आहे की ह्याच कारणासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती. परंतु ह्या भेटीमध्ये त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे या भेटीवेळी सुनील तटकरे आणि सोबतच प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी अजित पवार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा या भेटीवेळी तिथे उपस्थित होते. आणि अर्थातच याबाबत जेव्हा जयंत पाटलांना विचारणा झाली त्यांनी माझी त्यांच्यासोबत कोणतीही भेट झालेली नाही, ही माझी पूर्वनियोजित भेट होती, माझ्या मतदारसंघाशी संबंधित अत्यंत महत्वाचा मुद्दा होता आणि त्याच भेटी करता मी फडणवीसांना भेटायला गेलेलो होतो. परंतु आपल्या सर्वांनाच माहितीये राजकीय घडामोड जेव्हा घडते किंवा राजकारणातल्या 2 महत्वाच्या नेत्यांची जेव्हा भेट होते ती भेट काही सहसा अशीच साधारण भेट नसते. त्या भेटीमागे बरंच काही दडलेलं असतं आणि ह्या भेटीचं मुख्य कारण काय आहे किंवा या भेटीचे भविष्यामध्ये काय परिणाम होऊ शकतात, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, ह्या सर्व संबंधित चर्चा आपण आता सध्या करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे आपल्या महानगरचे प्रतिनिधी उन्मेष खंडाळे सर. सर नमस्कार. सकाळपासूनच आपण बघतोय जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट, तिथे असलेले प्रफुल्ल पटेल आणि त्यासोबतच सुनील तटकरे हे 2 राजकीय नेते आणि त्याच्यानंतर जयंत पाटलांनी हे सर्व डिनाय करणं. कशा पद्धतीने बघताय ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आणि काय वाटतंय काय होऊ शकतंय म्हणून? पूनम, आपण जर गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहिलं तर ते झपाट्यानं बदलतंय. म्हणजे कधी काय घडेल राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे कोणी कल्पनाही केली नव्हती की ठाकरेंचे खासदार हे फुटू शकतात आता, कारण ते निवडून आले होते. मोदी शहा यांच्या विरोधामध्ये जी काही फूट पडली होती शिवसेनेमध्ये, या फुटीच्या विरोधामध्ये जो रोष होता जनतेचा तो सगळा प्रचार समोर करून ते सगळे निवडून आलेले होते. आणि हे सगळं झाल्यानंतर आता त्यांचे 6 खासदार फुटून हे शिंदेसोबत गेले. म्हणजे आपण कल्पनाही केलेली नव्हती की असं काही होऊ शकतं. त्यामुळं राजकारणामध्ये कधी काय घडेल याची कोणतीही शाश्वती नाहीये. मात्र सध्या ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे ते पूर्णपणे बदललेलं राजकारण आहे. केंद्रामध्ये आता पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे केंद्र सरकारचं, आणि त्यामध्ये पुन्हा एकदा डिलिमिटेशन बिल येण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि त्याआधी ह्या सगळ्या एक्सरसाइज सुरू आहेत का अशी शंका घेण्यासाठी व्हावे. आताच तू जसं सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरती जयंत पाटील हे गेलेले होते आणि तिथेच त्यांची राष्ट्रवादीचा जो दुसरा गट आहे जो शरद पवार यांच्यापासून फुटून अजित पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट झाली. म्हणजे ही भेट ठरवून झाली का, ही भेट मुख्यमंत्र्यांनी घडवून आणलेली आहे का, असे सगळे प्रश्न आता निर्माण झालेले. याचं कारण म्हणजे या पक्षाचं नेतृत्व आता कोणी करायचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या. जरी आता सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष सुरू आहे, मात्र ज्या पद्धतीने पक्षासंबंधीच्या चर्चा आपल्या समोर येत असतात की त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आलेलं आहे, जय पवार यांची भूमिका काय असणार नेमकी, जरी त्यांचे मोठे बंधू हे आता खासदार म्हणून गेलेत, तर नेमकं फक्त अजित पवार यांच्या कुटुंबापुरताच हा पक्ष राहणार का, की सुनील तटकरे त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची भूमिका महत्वाची राहणार, आणि केंद्रामध्ये जे एक मंत्रीपद बाकी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं ते त्यांना कधी मिळणार, या अशा सगळ्या या भेटी मागची कारणं असण्याची शक्यता. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जे आता आपण चर्चा करतोय ते की शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये जी वर्चस्वाची लढाई जे सुरू आहे, जे शीतयुद्ध सुरू आहे, ते देखील या भेटी मागचं महत्वाचं कारण असू शकतं. कारण ज्या पद्धतीनं 6 खासदार हे शिंदेंनी फोडले आणि आता जेव्हा
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामध्ये एक महत्वाचं खातं हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देण्यासाठीची चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे एकीकडे शिंदेचं दिल्लीमध्ये वजन वाढत असताना राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील कमी नाहीत. जर यांनी हा पक्ष फोडला असेल शिवसेना, तर आता मी पक्षासाठी हे जे काही राजकारण चालू आहे फक्त फोडाफोडीच राजकारण आहे. एकीकडे शिवसेना हा पक्ष फोडलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे 6 खासदार फोडले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे 8 खासदार आहेत ते फुटतात का? कारण केंद्रामध्ये जे डिलिमिटेशन महिला आरक्षणाचं जे बिल आहे ते जर सादर करायचं असेल, ते मंजूर करून घ्यायचं असेल तर खासदारांचा पाठिंबा हा आवश्यक आहे. आणि त्यासाठी कोणता नेता किती कॉन्ट्रीब्युशन देतो हे केंद्रातील नेते, मग ते मोदी असतील, शहा असतील किंवा भाजपचे अध्यक्ष नेते नवीन असतील, हे पाहत आहेत. आणि त्यामुळे या नेत्यांना पर्यंत आपलं वर्चस्व सिद्ध करणं, आपली बाजू भक्कम आहे, आपणच या राज्यामध्ये प्रमुख नेते आहोत, आपणच जास्तीत जास्त पाठिंबा हा पक्षाला अर्थात या बिलासाठीचा जो पाठिंबा आहे तो मिळवून देऊ शकतो, अशी जी काही खेळी सुरू आहे या सगळ्यांची पार्श्वभूमी या भेटीला आहे. आणि आपण पाहिलं की या अधिवेशन काळामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आलेले होते आणि आता एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये. या सगळ्यांची पार्श्वभूमी आहे. जरीही विरोधक हे सांगत असले की आम्ही एकजूट आहोत, आम्ही फुटणार नाही, मात्र ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ते सगळं या भेटी मागचं कारण असण्याची शक्यता आहे. अर्थातच सर, जसं तुम्ही म्हणालात की ह्या भेटीमागची कारणं तुम्ही उलगडलीत, परंतु आता जर का आपण पाहायला गेलं तर खासदार सुप्रिया सुळे यांनी थोड्या वेळापूर्वी एक वक्तव्य असं सुद्धा केलं की जर का केंद्रामध्ये पुन्हा डिलिमिटेशन बिल आणलं तर आम्ही विरोधक त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस तर असणारच आहे, सोबतच काँग्रेसही, आणि त्यासोबतच उद्धव ठाकरेंचे जे खासदार असतील, जो त्यांचा गट आहे तो सुद्धा. परंतु याच्यावरतीच राऊतांनी उत्तर दिलेलं आहे की हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि सोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्या काही आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या नाहीयेत, आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, परंतु हे साफ चुकीचं आहे. सर, काय वाटते, म्हणजे आपण आजपर्यंत नेहमीच बघत आलो महाविकास आघाडीमध्ये नेहमी प्रत्येक मुद्द्यांवरून, प्रत्येक गोष्टींवरून तू झालेली आहे, त्यांचे मतांतर आपण पाहिलेले आहेत. परंतु आज डिलिमिटेशन बिल जे आधी पण आलेलं होतं, ज्याला विरोधकांनी नकार दिलेला होता, त्यावेळेस सामान्य झालेलं होतं, ते मतं तेवढी पडलेली नव्हती, हे एकंदरीत आपण सगळंच बघितलं. परंतु आज सुप्रिया सुळे यांचं असं विधान करणं हे एनडीएला पाठिंबा देण्याच्या बाबतीतलं उदाहरण, म्हणजे एकंदरीत त्यांचं हे विधान वाटतंय का? त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांचं जे वक्तव्य आलेलं आहे ते नक्कीच म्हणजे या भेटीमागे आणखी काही कारण आहे का हे स्पष्ट करणार आहे. कारण तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, तुम्ही एनडीएचा भाग आहात, तुम्ही इंडिया ब्लॉकचा भाग आहात, आणि इंडिया ब्लॉकचा भाग असताना तुम्ही एनडीएनं आणलेलं बिल, भारतीय जनता पक्षानं आणलेलं बिल, त्याला पाठिंबा द्यायचं म्हणताय, तर साहजिकच शंका येते की या भेटीमागे ही सगळी कारणं आहेत का? कारण अनेक दिवसांपासून जी इच्छा आहे शरद पवारांची देखील की त्यांच्या हयातीमध्ये त्यांची मुलगी ही केंद्रामध्ये मंत्री झाली पाहिजे, ही देखील या सगळ्या याच्यामुळं पूर्ण होण्याची शक्यता. कारण पावसाळी अधिवेशन आहे आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित मानलं जात आहे. आता जसं आपण चर्चा केली ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जर का एनडीएचा भाग झाला आणि त्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्याकडे 8 खासदार आहेत, 8 खासदारांमध्ये पैकी जर पूर्ण खासदार जर गेले तर मोठा पाठिंबा हा एनडीएला मिळतो, त्यांची संख्या वाढू शकते. आणि दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या अर्थ खातं आहे, जे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे गेलेलं आहे, त्यांच्याकडे गृह खातं आहे. ही 2 महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. आणि जर समजा शरद पवार यांचा गट, आमदारांचा एक गट जर जाऊन त्यांना मिळाला तर त्यातलं अर्थ खातं हे जयंत पाटील यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील हे अर्थमंत्री राहिलेले आहेत, त्यांना राज्याची आर्थिक नाड्या माहिती आहेत, कशा पद्धतीने हे खातं चालवायचं त्याचा अनुभव त्यांचा दांडगा आहे. आणि त्यामुळे जयंत पाटील जर समजा आले
तर आता ते जयंत पाटील कसे येणार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जे आहेत 10 आमदार आहेत आणि 10 आमदारांपैकी 4 आमदार हे सोलापूर जिल्ह्यातले. या 4ही आमदारांनी पक्षाच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला या भाजपशी आणि महायुतीशी जुळवून घेतलं पाहिजे, कारण येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवायच्या आहेत. आम्हाला निधी मिळत नाही, मतदारसंघांमध्ये कामं करता येत नाहीत आणि त्यामुळे जर समजा निवडणुका लढवायच्या असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि जर हे पद आहे जे आता दावा करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, की त्यांना अर्थ खातं मिळालं पाहिजे. मात्र जर पुन्हा तिकडे जे खातं गेलं तर मग आपल्याला निधी मिळण्यास पुन्हा एकदा अडचणी येऊ शकतात. सुनेत्रा पवार यांच्याकडे जरी ते खातं गेलं तरी अडचणी येऊ शकतात अशी शंका, अशी भीती ही राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदारांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे आपला जर तिथे मंत्री असेल आणि ते मंत्री म्हणजेच जयंत पाटील जर तिथे असतील तर त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या आमदारांची कामं होऊ शकतात, पक्षाला मजबूती मिळू शकते, पक्ष हा ग्राउंडवरती मजबूत दिसू शकतो आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी आपण तयार असू शकतो, अशी एक चर्चा आमदारांमध्ये आहे. फक्त आता ही अडचण एवढीच आहे की हा गट जो आहे तो जाणार. कारण आपण जर पाहिलं तर पक्ष फुटीसाठी आता कोणतंही घरबंधन राहिलेलं नाहीये, कोणताही पक्ष फुटतोय. आपण पाहिलं की ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटलेला आहे, त्यांच्या पक्षाला एका तिसऱ्याच पक्षामध्ये त्यांच्या आमदारांचं, खासदारांचं विलिनीकरण करण्यात आलंय. शिवसेना हा एक गट फुटला आणि त्यालाही मान्यता देण्याची शक्यता आहे. कारण याचं सगळं मूळ कारण जे आहे ते जे पक्ष फुटीचा जो कायदा आहे आणि त्याची जी केस पेंडिंग आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये 4 वर्षापासून आपण पाहतोय की त्याच्यावरती निकाल आलेला नाहीये पक्ष आणि चिन्हावरती आणि या सगळ्या आमदारांच्या फाटाफुटीवरती. त्यामुळं एकंदर सगळीकडे आलबेल आहे आणि आपण गेल्याने काहीही फरक पडणार नाही, आपली आमदारकी जाणार नाही, खासदारकी जाणार नाही, याची पूर्ण शाश्वती या सगळ्या पक्षातील लोकप्रतिनिधींना. आणि त्यामुळे ती भीती आता राहिलेली नाही कोणाला. तर सांगायचा मुद्दा असा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बेचैनी आहे, अस्वस्थता आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण सत्तेसोबत गेलं पाहिजे. आणि याला काही अंशी आता शरद पवारांकडून देखील पाठिंबा आहे का अशी शंका येते. कारण जयंत पाटील हे शरद पवारांचे अतिशय जवळचे नेते आहेत. जयंत पाटील हे शरद पवारांच्या कोर ग्रुपचे मेंबर आहेत. पक्षामध्ये ते महत्वाचे नेते, अध्यक्ष राहिलेले आहेत, प्रदेशाध्यक्ष राहिलेले. आणि त्यामुळे जयंत पाटील यांनी घेतलेली भेट ही अतिशय महत्वाची मानली पाहिजे. जयंत पाटील यांना जर अर्थ खातं दिलं तर ते नक्कीच जाऊ शकतात. फक्त आता 2 नावं अशी आहेत जे या सगळ्यांना विरोध करू शकतात आणि त्यातलं एक उघडपणे जे नाव समोर आलेले ते म्हणजे रोहित पवार. रोहित पवार भारतीय जनता पक्षासोबत जाण्यास नकार देत आहेत. आणि दुसरं जे नाव आहे ते म्हणजे जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड हे देखील भारतीय जनता पक्षात, थेट भारतीय जनता पक्षासोबत जाण्यास त्यांचा विरोध असणार आहे किंवा आहेच. मग आता जितेंद्र आव्हाड नेमकं काय करणार, ते शरद पवारांसोबतच राहणार की अप्रत्यक्षरित्या त्यांचाही पाठिंबा राहणार या सगळ्या गोष्टीला हे पाहावं लागणार आहे. मात्र आता हे निश्चित मानलं जात आहे की जयंत पाटील यांना अर्थ खातं मिळू शकतं आणि त्यासाठीची जी लॉबिंग आहे ती त्यांचाच दुसरा गट जो आहे अजित पवार गट यातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे करत आहेत का, हा मोठा इंटरेस्टिंग भाग या भेटीमागचा आहे. अर्थातच गट तयार होतोय, जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाणार आहे का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. पण सर ह्या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा हा पण असू शकतो का की सच्चिदानंद सिंह जे 2 दिवसांपूर्वी नाव समोर आलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव, त्यांनी थेटपणे सुनेत्रा पवारांना नोटीस पाठवली वकिलांमार्फत की त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही चुकीच्या अर्थाने झालेली आहे. आणि एकंदरीत आणि ती घडामोड घडल्यानंतर आज हे सगळं काही घडणं, जयंत पाटलांचं नाव समोर येणं, थोड्या वेळ सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद, त्याच्या आधी काल झालेली ही भेट, अर्थ खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारंवार जे काही सांगण्यात येतं, कारण की अधिवेशन सुरू असताना सुद्धा ज्यावेळेस अर्थ खात्याचा विषय निघाला त्यावेळेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेटपणे सांगितलं की अर्थ खातं हे आमचं आहे, आज ना उद्या ते आमच्या हातामध्ये येईल. आणि त्यानंतर म्हणजे अधिवेशनाच्या अवघ्या 4 दिवसांमध्ये ज्यावेळेस जयंत पाटील थेटपणे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात आणि ह्यामध्ये जर काही गोष्ट बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच जयंत पाटील हे दोघेही चांगले मित्र आहेत. अधिवेशनामध्ये बऱ्याचदा त्यांची मैत्री अनेकांनी खूप
खूप जवळून पाहिलेली आहे आणि जयंत पाटलांना फडणवीसांनी थेटपणे कधीच कोणत्याही बाबतीत विरोध केलेला नाहीये. कारण की ज्या वेळेस फडणवीसांनी सभागृहामध्ये भाषण केलेलं आहे त्यांनी अत्यंत नम्रपणे, जयंत पाटील जरी वरिष्ठ नेते असले तरी अत्यंत नम्रपणे तुम्हाला कोणत्या खात्याची जाण आहे हे उद्देशून म्हणताना त्यांनी त्यांना स्पेसिफिकली जे आहे ते अर्थ खात्याबद्दल त्यांना उद्देशून म्हटलेलं आहे की अर्थ खातं जर का तुमच्याकडे आलं तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर हे जे एकंदरीत आपण पावसाळी अधिवेशनामध्ये हे गणित बघितलं त्याच्यावरून तर तो एक अंदाज आपण बांधतच होतो. चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती की जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाऊ शकतं. त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, जो आक्रमकपणा नेहमी आपण अधिवेशनामध्ये बघायचो तो आक्रमकपणा यंदाच्या वेळेस पाहायला मिळाला नाही. जेवढा फक्त रोहित पवार एक दिवसामध्ये आले अधिवेशनाकरता, त्यांनी त्यांचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस ते आक्रमक झाले. ते सगळं बघितलं आणि त्या सगळ्या घडामोडींनंतर आणि नव्याने समोर आलेलं नाव म्हणजे जरी ते राष्ट्रीय पक्षाचे सचिव असले तरी सच्चिदानंद सिंह यांनी जो काही एक निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं विधान की पक्षामध्ये जे आहे ते एखादं नेतृत्व तयार होणं गरजेचं आहे. तर जयंत पाटील हे नवीन नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर का हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर असू शकतं का? नाही, असं बिलकुल होणार नाही. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चा जी आहे ती संपलेली आहे आता पूर्णपणे. अजित पवार होते तोपर्यंत ही चर्चा सुरू होती, अजित पवार गेले आणि ही चर्चा देखील संपलेली आहे. हे दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं काही ही चर्चा घडवून आणण्यात आली आणि त्यानंतर स्पष्ट करण्यात आलं. सुनील तटकरे यांनी देखील सुरुवातीला नाही म्हटलं, अशी काही चर्चा झाली नाही. मात्र त्यांनी देखील एक दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की अशी चर्चा झाली होती, दादांसोबत आमचं बोलणं झालेलं होतं, चर्चा सुरू होती. मात्र आता या सगळ्या चर्चा थांबलेल्या आहेत, यांच्यात काहीच अर्थ नाही. आता जे महत्वाचं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो महत्वाचा गट आहे तो म्हणजे शरद पवार गट, ज्यांच्याकडे 10 आमदार आहेत, 8 खासदार आहेत. हा गट जर समजा सांगत आहे आणि सुप्रिया सुळे यांची लवकरच थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे त्या देखील स्पष्ट करतील की जो मतदारसंघ पुनर्रचना जे विधेयक आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे, असं जर का सुप्रिया सुळे म्हणत असतील तर साहजिकच आहे की त्यांचा एनडीएला पाठिंबा आहे, भारतीय जनता पक्षाला पाठिंबा आहे आणि येत्या पावसाळी अधिवेशनात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव असण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यासाठीच आणि दुसरीकडे राज्यामध्ये जयंत पाटील हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कायम राहण्याची शक्यता आहे. हा पक्ष काही भाजपसोबत जाईल असं शक्यता नाहीये, कारण रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे 2 आमदार जे आहेत यांचा या भाजप सोबत जाण्याला तीव्र विरोध आहे, ते जाण्यासाठी तयार नाहीयेत. मात्र या पावसाळी अधिवेशनाच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए मध्ये जाण्याची शक्यता दाट आहे आणि त्यासाठीचीच ही बैठक होती, हे आता स्पष्ट होत आलेलं आहे. फक्त आता जो गेम सुरू आहे, जो महत्वाचा गेम सुरू आहे तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला आहे की यांच्यामध्ये नेमकं कोण प्रभावी ठरतंय राजकारणामध्ये प्रत्येक जण आपलं रेश वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तशा पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी मारलेल्या रेशपेक्षा माझी रेश ही अधिक मोठी आहे हे दाखवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीस हे येत्या काळात करतात का हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा अर्थातच सुप्रिया सुळे यांची दुपारी आता 12 वाजता बैठक होणार आहे. त्या ज्या आहेत त्या आपली भूमिका स्पष्ट करतील. डिलिमिटेशन बिलला ते पाठिंबा देणार आहेत की नाही, जसं 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यावेळेस हे बिल मांडण्यात येणार आहे. ते बिल आल्यानंतर त्या बिलला पाठिंबा देतील की नाही ही भूमिका सुद्धा त्या आज स्पष्ट करण्याची शक्यता आहे. कारण की एकंदरीत महाविकास आघाडी मधल्या नेत्यांकडून ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांच्या विधानावरती एक विरोधी अशा भूमिका त्यांच्या येत आहेत की तो आमचा सर्वस्वी निर्णय आहे, कोणीही आमच्या बाजूने काही सांगण्याची गरज नाहीये. व एकंदरीत इतर जर का आपण विशेषतः महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जर का नेत्यांच्या भूमिका पाहिल्या तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात जाणाऱ्या या भूमिका आहेत, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या त्यांच्या भूमिका आहेत. हे सगळं एकंदरीत घडत असतानाच अर्थातच सरांनी जसं आता आपल्याला सांगितलं की जयंत पाटील हे आजच्या दिवसाच्या राजकारणातले महत्वाचे केंद्रबिंदू असणार आहेत. जरी त्यांच्याकडून सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असला तरी सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे आहे
कुठे ना कुठेतरी जयंत पाटलांच्या नावाचा मंत्री म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यताही आता नाकारण्यात येत नाहीये. कारण की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट जो आहे सुनेत्रा पवारांच्या विरोधात तयार होऊ लागलेला आहे, समोर येऊ लागलेला आहे, त्याकडे जर का आपण बघायला गेलं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक ठाम असं नेतृत्व असणं सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे एक नेते ठरतील. अर्थात शरद पवारांचा गट भाजप सोबत जाणार नाही, परंतु शरद पवारांचा गट कायम राहून तो एनडीए सोबत जाण्याची शक्यता सुद्धा आता नाकारता येत नाहीये. अगदीच आपण म्हणू शकतो की 99% जे आहे तो हा जवळपास निर्णय झालेला आहे. अवघा 1% म्हणजे जसं आपण आजपर्यंत 2022च्या राजकीय घडामोडींपासून जर का आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडतायत. ऐन मुमेंटला अगदी शेवटच्या क्षणाला येऊन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं राजकीय नेत्यांकडून जाहीर करण्यात येतं आणि अशीच काही गोष्ट, अशीच घडामोड जी आहे ती येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा घडताना बघायला येऊ शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्या महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य आहे ते एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी जरी तुमच्याकडे 6 अधिकचे खासदार तुम्ही शिवसेना ठाकरे गटाकडून घेतलेले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भाऊ जो आहे तो भाजप पक्षच असणार आहे हे दाखवून देण्यासाठी फडणवीस नेमकी पुढची खेळी काय खेळतायत, त्यांच्याकडून पुढची चाल नेमकी कोणती चालवण्यात येते, कोण कोणाला शह देणार आहे, कोण कोणावरती मात करणार आहे, याच्यामध्ये जरी आम्ही सोबत असलो तरी असं सांगण्यात येत असताना सुद्धा दोघांपैकी कोण कोणावरती वरचढ ठरणार आहे या सगळ्याच गोष्टी पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. येत्या काही मिनिटांमध्ये जे आहे सुप्रिया सुळेंकडून आपल्या पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट होईलच. सोबतच जयंत पाटील हे अर्थमंत्री होतात की नाही हे पाहणं सुद्धा जे आहे ते कालच्या राजकीय घडामोडीनंतर पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे राजकारणातल्या व देशातल्या संपूर्ण बातम्या जाणून घेण्याकरता आपण आमच्या आपलं महानगर या युट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका व त्यासोबतच संपूर्ण बातम्या वाचून घेण्याकरता आपण आमच्या आपलं महानगर.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.